गेलं काय? हे बघा, आता मी माझ्या वज्रेश्वरी गावामध्ये आहे. माझ्या मागे डिवाइन हॉस्पिटल अरुण भाई दाखवा जरा. डिवाइन हॉस्पिटल शाळेपासून स्कूलपासून ते काय जर 50 मीटरवरती अंतर आहे. आता हा कचरा बघा, हा कचरा आपल्या वज्रेश्वरी गावातला आहे का? अरुण भाई दाखवा जरा व्यवस्थित. पहिला कचरा तुम्ही, हा कचरा आपल्या गावातला नाही, आपल्याकडे कचऱ्याची व्यवस्था नाही, ठीक आहे. पण बाहेरून जो मी बोलतो, जे हायवा डंपरवाले मुंबईला जातात आणि तो कचरा आणून इथे टाकतात 2-4 हजार घेऊन, आणि आपल्या ह्या परिसरामध्ये दुर्गंधी पसरते. मी आता खरोखर सांगतो, मी तुम्हाला संविधानिक भाषा बोलायला सोडून दिला नाही. मी खरोखर सांगतो, आज संध्याकाळी मी मीटिंग घेऊन टीम बनवणार आहे आणि त्या हायवा डंपरच्या ड्रायव्हरने पण ऐकून घ्यावं. रात्री प्रत्येक गाडी चेक करेन मी, जागोजागी पोरं ठेवून. कोणी कचरा आणलाय, ज्यांनी कचरा आणला त्यावर गुन्हा पण दाखल करीन आणि त्यांना फटके पण देईन. ही काय परिस्थिती आहे? रस्त्यावर आणला कचरा. समजा इकडनं गाडी आली आणि तिकडनं गाडी आली, यांनी तिकडं मारलं, झाला ॲक्सिडेंट, मेला आमचा माणूस. हेच आम्ही करत बसतो का? जर या हायवावाल्याने परत जर कचरा आमच्या शिरसाड अंबाडी रस्त्यावर टाकला तर त्यांना कुत्र्यासारखं मारण्यात येईल. मी मिलिंद कांबळे बोलतोय. माझा नंबर पण तुम्हाला देतो, 9096321003. धन्यवाद.